अरुण कदम आणि रॉली ऐतोल्या दोन सलामीवीर मैदानावर जात आहेत. भरत केणी उर्फ यतीन यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सकाळपासून खूप बिझी होते फोनवर, पण आता ते लाईव्ह आपल्या समोर आलेले आहेत. तर प्रमोद पाटील तुम्ही देखील या वरती बसा इथं. प्रमोद पाटील या वरती या. प्रमोद पाटील गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली मास्टर संघाचे खेळाडू आणि आत्ताच्या सध्याचं बघितलं तर ते चांगले व्यवस्थापक म्हणून त्याचं कामगिरी इथं बघायला मिळते. शिंपोली मास्टर गावदेवी या संघाचे सलामीचे फलंदाज रॉली ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय अरुण कदम, वॉर्ड क्रमांक 9चे शिवसेनेचे उपशाखा प्रमुख आहेत आणि चांगले असे व्यक्ती. त्या व्यक्तीने क्रिकेटसाठी खूप असं चांगलं काम केलेलं आहे गोराय परिसरामध्ये. धुरंधर 2 मिनिटं थांबा, थोडं जरा ऍडजस्टमेंट केलं जाते. 1-2 मिनिटं थांबा जरा. आपले स्कोरर थोडे लंचचं टाइम झालं होतं त्यांच्या, त्याच्यामुळे ते थोडे लेट आलेले आहेत इथं. आपल्याला आपल्याजवळ कमल देखील आलेत. कमल तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आपण बघतोय प्रमोदजी पाटील गावदेवी स्पोर्ट्स क्लब संघाचे शिंपोली संघाचे व्यवस्थापक आणि त्यांचे चांगले खेळाडू देखील ते होते. आणि एका बाजूला कांदिवली संघाचे पाठीराखे कमल हे देखील आलेले आहेत. चला सामना सुरू होतोय असा इशारा आम्हाला दिलेला पंचाने. धुरंधर मात्र आजचे पंच आहेत आणि नॉन स्ट्राईकला जे पंच आपण बघतो लेग साईडला ते पंच आहेत निलेश केणी. पहिलं शतक टाकण्यासाठी विश्वनाथ या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. गोराय बी संघाचे 2 खेळाडू आपण बघतोय. दोन्ही खेळाडू पहिला चेंडू टाकला जातोय. ते पहिला चेंडू डॉट बॉल होतोय. फलंदाज रॉली थोडी हात मागत होते पंचाजवळ की वाईड होईल म्हणून, पण नाहीये. पंचाचं लक्ष ते स्थिर आहे. विश्वनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दोन्ही संघ चांगले तुल्यबल आहेत. एक वजीराचा दुसरा तो गोरायचा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता, तो बरोबर फटका टायमिंग झालं नाही. त्या बॅटचं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टीरक्षक सागर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जाईल. विश्वनाथ तर पुन्हा एकदा चेंडू 3 चेंडू टाकले, तिन्ही चेंडू डॉट आहेत. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्नच केला नव्हता, तो वाईटची दाद मागत होता. दुसरा चेंडू तो रिव्हर्स स्वीप होता, तो देखील कनेक्ट झालेला नाहीये. आणि तिसरा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तो देखील झालेला नाहीये. विश्वनाथ आपल्या शतकातील पुढचा चेंडू. हा चेंडू देखील थोडा मिस टाइम स्ट्रोक होतो. चेंडूच्या हँडलवर लागून चेंडू ते फर्स्ट स्लिपच्या दिशेनं एक सिंगलसाठी. आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे गोराय बी मास्टर्स या संघाचं. नवीन फलंदाज स्ट्राईकवर म्हणजे नॉन स्ट्रायकर जो फलंदाज होता अरुण कदम साहेब, तो आता स्ट्राईकवर आलेला आहे. गोलंदाज विश्वनाथ आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुढचा चेंडू फक्त इथं दिशा दाखवलेली आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव धावतायत की नाही, आणि यस धावलेले आहेत. आणि दुसरी देखील पूर्ण. हे 2 खेळाडू चांगले चतुर आहेत आणि धाव गतीमध्ये दोन्ही खेळाडू कमी पडणार नाहीयेत. दोघांचं वय जवळजवळ मला वाटतं 53 की 54 वर्षाचा अरुण कदम झालेला आहे. त्याच्यानंतर रॉली याला आपण बघतोय, तो देखील 50च्या जवळ पोहोचलेला आहे. विश्वनाथ त्याचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप कनेक्टर झाला होता, पण फलंदाज इथं बघूया धावबाद इथं फलंदाज होतोय.
प्रमोद साहेब बसा ना. पहिला शतकाचा खेळ समजा. थँक्यू डीजे प्रीतम प्रथम. आता नवीन खेळाडू येतोय अरुण कदम यांची जागा घेण्यासाठी रिचर्ड या फलंदाजाला आपण बघतोय. सिंगल विकेट जी मला वाटतं शिंपोली गावदेवी स्पोर्ट्सने ठेवली होती. राजन पाटील यांनी त्याचा खेळाडू जो रिचर्ड याला बघतो हा उपविजेता खेळाडू ठरला होता. पहिलं प्राइज रणजित उर्फ चक्र्या आणि दुसरं प्राइज भेटलं होतं रिचर्ड यांना. हे दोन असे फलंदाज आहेत. अरुण चांगले खेळाडू होते पण ते मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर धावबाद होत आहेत. कारण हातात बॉल होता यष्टीरक्षकाने रॉलीनी ती धाव घेतली तो शेवटपर्यंत आला. तर स्ट्राईकवर आला तेव्हाच थांबला. पण अरुणचं लक्ष नसल्या कारणाने तो धावबाद झालेला आहे. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी नितेश. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला कट लागलेला फलंदाज बाद होतोय. दोन फलंदाज बाद. धावसंख्या झाली 3 आणि दोन्ही फलंदाज एक चांगला फलंदाज रिचर्ड देखील बाद होतोय. चांगली फलंदाजी अगोदर भरपूर सामन्यामध्ये केली होती गोराई बी संघासाठी पण आजच्या सामन्यामध्ये थोडं अपेक्षित ठरतोय. इथं ऑल्विन आलेले आहेत. त्यांनी एक धाव काढून आपलं खातं ओपन केलं आणि धावसंख्या पोहोचवली ती 4 या धावसंख्येवर गोराई बी संघाची. नॉन स्ट्रायकर खेळाडू रॉली ऑन स्ट्राईक ज्यांनी 4 चेंडूमध्ये 1 धाव कमावलेली आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल रॉली यांना तर आपला स्ट्राईक रेट सुधारायचा असेल तर. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आता देखील इथं बघा दोन फलंदाज आहेत. दोन फलंदाजामध्ये आई कॉर्डिनेशन चांगलं होतं पण बॉडी लँग्वेज मध्ये थोडी कमी पडले होते. एका जवळ थांबले होते. इथं झेल सुटला एका शतरक्षकाकडून आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी पुन्हा घेतलेला आहे. या जोडीला गोरायला भाऊस असं म्हटलं जातं. या जोडीला ऑल्विन आणि रॉली. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय. शतरक्षक खूप लांब आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. विशू यांच्याकडून शतरक्षण होईल तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. नंबर 2चं शतक मैदानावर चालू. धावसंख्या झाली ती 7. ऑल्विन वैयक्तिक 3 वर खेळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक सागर यांच्याकडून चांगल्या यष्टीरक्षकाची भूमिका बघायला मिळते. याच्यानंतर होणारा सामना कांदिवली मास्टर संघाचा कॅप्टन आणि शिंपोली मास्टर संघाचा कॅप्टन एक इनिंग नंतर टॉस करण्यासाठी यायचंय. आता मात्र ऑन साइडला वळवला जातो. शतरक्षक तिथं उभा आहे. एक चांगलं शतरक्षण. 1च धाव मिळेल. 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 8. 2 शतकामध्ये धावसंख्या 8 आणि थोडी पुन्हा एकदा प्रथम याला एक संधी भेटलेली गाणं वाजवण्याची. थँक्यू. 2 शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 8. त्याच्यानंतर होणारा सामना श्री गावदेवी स्पोर्ट क्लब शिंपोली वर्सेस कांदिवली. या 2 कॅप्टनने एक इनिंग झाल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. आमचे अध्यक्ष बसलेले आहेत. मंडळाचे अध्यक्ष जे नवनवीन आत्ताच अध्यक्ष झालेत ते आमच्यामध्ये त्यांचं आगमन कधीपासून झालं ते बसलेले आहेत आमच्याजवळ आणि ते टॉससाठी देखील एक इनिंग झाले तर थांबलेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पण बॅटचा एजला लागून चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. एक सिंगलसाठी आणि सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर.
चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालं नव्हतं. गोलंदाज हेमंत आपल्या शतकातील पुढचा चेंडू, नवीन फलंदाज जो आलेला आहे तो त्याच्यासाठी तिथं एक चेंडू टाकला जातो, तो देखील डॉट आहे. आतापर्यंत बघायला गेलं तर 2 शतक आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, पण त्या 2 शतक आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू खूप उंच उडालेला आहे शतरक्षक चेंडूच्या समोर आणि तो बघत राहिलेला आहे कुठे टप्पा पडतोय म्हणून. 2 धाव पूर्ण, 2च धावेवर समाधान. या 2 धावसंख्येने नोवेल यांनी आपली धावसंख्येचा खाता ओपन केलेला आहे आणि टोटल धावसंख्या पोहोचवली ती 9 या धावसंख्येवर. सॉरी 9 वरून 11 धावसंख्या झालेली आहे. भूषण थोडे की माझ्या हातात बॉल येईल, पण तो तसं न होता चेंडू थोडा पुढे पडतोय. सूर्याची किरणं देखील त्याच्या डोल्यावर होती आणि प्रत्येकाला मी आपली सनग्लासेस जर चष्मा असेल तर तुम्ही वापर करा त्याचा. पुढचा चेंडू देखील त्याच दिशेने जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी ऑलविन धावते आणि ती देखील पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये बघायला मिळते. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवर. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या झाली 13. गोलंदाज हेमंत मात्रे आपल्या शतकातील पुढचा चेंडू बघा, तिथं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव आणि चेंडू जातोय, थांबवला गेलेला आहे आणि त्याच्यासाठी 3 धावा देखील धावून काढलेल्या आहेत. चांगलं शतरक्षण आणि 1 धाव वाचवलेलं असं म्हणावं लागेल जम्बो यानं. 3 धावीच्या साहाय्याने 3 शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा प्रथम याने एक चांगलं गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. कम ऑन डीजे प्रथम. धावसंख्या झाली 16. बघा पुरू कोणाला तरी तिथं बोलवतोय. थँक्यू तिथे. तिथं पुरू कोणाला तरी बोलवतोय, तिथं त्या लहान मुलाला बोलवतोय मला वाटतं. आपले पुरू कॅटरस यांच्या मार्फत ते जेवण बनवलं गेलेलं आहे. काय जबरदस्त स्वादिष्ट त्याच्या जेवणाचा स्वाद आपण भरपूर वेळा घेतलेला आहे स्पर्धेमधून. आता देखील चांगला पुलाव बनवलेला आहे त्यानं, खालेल्यांनी सांगितलेलं आहे. आम्हाला सायमन देखील सांगतायत आणि अनंतर सांगणारच आहे, त्याचा प्रश्नच नाही. पुढचा चेंडू आणि पुढच्या चेंडूवर एक मोठा फटका. शतरक्षक तिथं तैनात आहे, पण त्याला तो चेंडू अडवता आलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि तिसरी देखील पूर्ण झालेली आहे. 3 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. येस, स्वादिष्ट जेवण असं आनंद यांनी देखील आम्हाला इशारा दिलेला आहे. कारण जेवण स्वादिष्ट आनंद हे नेहमी सांगत असतात. जिथं जाल तिथं त्यांना चांगलं जेवण लागते, कारण आपल्याला बघतो की आपण जिथं घरामध्ये एवढं चांगलं स्वादिष्ट लागणं, बाहेर गेलं कुठे ते काही खा तुम्ही, त्याचा स्वाद वेगळाच असतो. पुढचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातो. 1 धाव पूर्ण. नोवेल इज रेडी फॉर द सेकंड. नाही, ते सांगतात की फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 20 या धावसंख्येवर. आता थोडा आकार आलेला आहे धावसंख्येला. गोराय बी मास्टर्स या संघामध्ये मधून खेळताना आपण भूषण पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. चेंडू टाकला जातोय. पंच धुरंधर मात्र यांच्याकडून आम्हाला इशारा येतो, त्यांचे दोन्ही पंख हवेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. याच्यानंतर होणारा सामना श्री गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली मास्टरचा कॅप्टन आणि कांदिवली मास्टर संघाचा कॅप्टन टॉससाठी आहे. बरोबर आहे ना रोहित? पुढचा चेंडू आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण, दुसरे आणि चेंडू बघूया. एस पोहोचलेला खणखणीत सावकार येतोय नोवेलच्या बॅटीतून. थँक्यू.
जयेश यांनी तो अडवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण जयेश याच्यापासून खूप लांब होता बॉल. तिथून बघा भरपूर असं म्हटलं तर तिथून जर मोजलं गेलं तर 40-45 फूट आणि मीटर जर बघायला ती 40 फूट असेल. म्हणजे असंही काय बघायला मिळतं. तिथून धावणं इथं यायला खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतर तो पास झाला 4 या धावसंख्येसाठी आणि चौकाराच्या साडी धावसंख्या पोहोचली ती 25 या धावसंख्येवर. थँक्यू प्रथम. पुन्हा एकदा चांगला फटका आणि नोवेल मला वाटतं जिथून आले तिथून तयार होऊन आलेले आहेत. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. थँक्यू प्रथम. मला वाटतं नोवेल कांदरपाडा संघ जो आहे ठाणा डिस्ट्रिक्टचा पट्टा जो खेळतोय माणसं त्याच्यामधून खेळण्यासाठी गेले होते, डायरेक्ट तिथून इथं आलेले आहेत. म्हणजे दोन्ही त्यांनी ते मॅचेस अटेंड केलेले आहेत. आता मात्र फटका बरोबर नाहीये, कारण फटका मारायचा होता लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दिशेने, पण बॅट मला वाटतं बॅट थोडा फिरला हातातून आणि तो बॅट फिरल्यामुळे चेंडू जातोय फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज भूषण यांच्याकडे. 31 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. एसटी रक्षक सागर पकडतोय, पुन्हा गोलंदाजाला देईल आणि नंबर 4चं शतक पूर्ण झाले. धावसंख्या झाली 31. कोणाला जेवायचं असेल तर जेवणाचा स्टॉल अजूनपर्यंत उघडा आहे. पुरू कॅटरर्स यांचा 2 दिवस तुम्हाला उघडा मिळेल. चाय, पाणी, नाश्ता आणि जेवण. त्याच्यानंतर आपण बघतोय की हे जे आपल्याला जेवण स्पॉन्सर केलेलं आहे, चाय नाश्ता जो स्पॉन्सर केलेला आहे माननीय श्री विवेकजी कदम साहेबांनी केले, त्याचे देखील आभार. बॅक टू प्रथम. डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे काही वेळासाठी. मोठे प्रथम देखील बिझी झालेले आहेत. त्याच्यामुळे शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सागर, सॉरी सागर नाहीये, जयेश येतोय. शेवटचं षटक जयेश भंडारी यांच्या हातून हाताळलं जाणार आहे. त्याने आतापर्यंत या मोसमामध्ये 8 सामन्यामध्ये 3 फलंदाजांना बाद केलेले आहे. 2 फलंदाज 9 या धाव संख्येचा त्याचा बेस्ट रेकॉर्ड आहे आतापर्यंत. जयेश आपला पनामा कॅप काढलेला आहे, जो नेहमी आपण जेव्हा मला वाटतं क्रिकेट भारताचं चालू झालं तेव्हा असेच कॅप होते. त्याच्यानंतर भारताने एक चांगला डेव्हलप्ड केला ब्लू कलरचा कॅप. आपल्या भारताचं एक चिन्ह त्याच्यावर आणि संघाचं एक जबरदस्त असा सिम्बॉल देखील होता. त्याच्यानंतर पनामा कॅप थोडे तर मागे गेले. पुढचा चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय. शतरक्षक समोर आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये नोवेलला काही गरजच नव्हती. धाव संख्या पोचलेली आहे ती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत होता, पण त्या पावलाच्या रणापामुळे तो थोडा थांबला तिथं. धावसंख्या झाली ती 32. धावसंख्या झाली 32. धावसंख्या झाली ती 32. शेवटचं शतक मैदानावर चालू आहे. स्ट्राईकवर ऑलविन ज्याने आतापर्यंत 6 धावा केलेले आहेत. हो, इथं आत्ता मात्र तो फलंदाज ऐसन ऑल्विन याला देखील सॅक्रिफाईस करावं लागलं विकेट. पण फलंदाजीमध्ये भरपूर फलंदाजी येणे बाकी आहे. थँक्यू. नवीन फलंदाज येतो अरविंद. आता मात्र अरविंद याला खूप पाठवलेलं आहे. तो फलंदाज नंबर 2 वर 3 वर येत होता, तो त्या फलंदाजाला आता नंबर 6 की 7 वर पाठवलेलं आहे. गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणि बघा आता देखील मारण्याचा प्रयत्न केला तर ऑन साईडला बॉलचा तुम्हाला वाटतं टप्पा होता तो ऑफ साईडला आणि तुम्ही ऑफ साईडला तो मारण्याचा प्रयत्न करत्या वेळेस जर फटका लागला असता तर 4 धावेसाठी गेला असता. पण गॉडफ्रे याने तो चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. धाव संख्या पोहोचली ती 32 या धावसंख्येवर. या 3 चेंडूवर 2 मोठ्या फटक्याची गरज आहे. टार्गेट जास्त द्यायचं असेल तर युट्यूबचा माध्यम देखील चेंडू आणि इथं थोडा चांगलं शतरक्षण. पण ह्यो चेंडू जर सापडला नसता तर चेंडू डायरेक्ट तो 4 या धावसंख्येसाठी गेला असता. तिकडली जे आउटफील्ड आहे तुम्ही बघत असाल, युट्यूबचा माध्यम देखील चालू आहे त्याच्यामधून तुम्ही देखील बघत असाल, तिकडले आउटफील्ड एकदम कडक आहे.
सुकलेली आउटफील्ड आहे, सुकलेलं ग्रास आहे. जिवंत ग्रास जर तुम्ही बघितलं तर ऑन साईडला भरपूर दिसेल, ऑफ साईडला कमी आहे. पण भरपूर क्रिकेट या मैदानावर खेळले जात आहेत. धावसंख्या झाली ती 33. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या फलंदाजाला थोडं लेट पाठवल्यासारखं वाटतं. पुढचा चेंडू खूप उंच आहे, चेंडू जातोय, बघूया. विश्व याच्याकडून चांगलं शतरक्षण. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी गॉडफ्री तयारी करतोय, पण ती आता मात्र झाली असती. पण बघा अरविंद हे सांगतात की का मी काय खेळून शकत नाही का. धावसंख्या झाली ती 35. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आणि चेंडू मोठा फटका. बघा कसं चित्र असेल. त्या फलंदाजाला नॉन स्ट्राईकवर पाठवत होते, त्यांनी षटकार मारून सामन्याला चांगली दिशा दिलेली आहे. धावसंख्या झाली 41 आणि 42 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे ते वजिरा ए मास्टर संघासमोर जिंकण्यासाठी. आता प्रथम मी जेवणाचा स्वाद घेण्यासाठी गेला, त्याच्यामुळे डीजेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर मी श्री गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली मास्टर संघाचा कॅप्टन आणि कांदिवली मास्टर संघाच्या कॅप्टनला आमंत्रित करते की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. बोथ द कॅप्टन श्री गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली आणि कांदिवली मास्टर या 2 कॅप्टनने टॉससाठी या. पुरुषोत्तम आम्हाला हात दाखवतोय. पुरुषोत्तम जर सांगायला गेलं तर भरपूर अशी एक चांगली व्यक्ती आहे आणि आपले मला वाटतं एक मुंबईचे क्रिकेटपट्टू होते, त्यांचे ते एक चांगले असे ड्रायव्हिंग देखील त्यांच्यासाठी ते करत. तर रोहित शर्मा बरोबर त्यांचे देखील फोटो आहेत. अनिल यांचे देखील फिटनेस ट्रेनर जो अनिल आहे त्याला देखील आपण कांदिवली संघाबरोबर आणि शिंपोली मास्टर जे गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली मास्टर संघामधून देखील बघितलं होतं. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय श्री गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली मास्टर संघाचा कॅप्टन पुरुषोत्तम कोण आहे कॅप्टन? निलेश या टॉससाठी. कारण कांदिवली संघाचा कॅप्टन अक्षता आलेला आहे तिथं. विशेष सोड बॉल घेईल. चला गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन शिंपोली संघाचा कॅप्टन निमेश त्याला पाठवलेलं आहे. कारण अनिल थोडे बिझी आहेत. आणि पाटील मला वाटतं पाटील याला नवीन काय कॅप्टनचा आपण बघतोय. गावचे पाटील सुरेश पाटील हे देखील कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही कॅप्टनचा सत्कार होईल अगोदर, त्याच्यानंतर टॉस केला जाईल.
इथे का कॅप्टन रोहित आहेत, पण मला वाटतं सत्कार आपण कॅप्टन ऍक्च्युली निमेश आहे, पण कॅप्टनचा सत्कार आपण रोहित आणि पुरुषोत्तम याला सन्मानित करतोय आपण. निलेश देखील आले आहेत तिथं, आपण बघू अमोल पवन देखील आहेत. सर्व असं म्हणा की स्क्वॉडच आलेलं आहे. इथं कांदिवली मास्टर संघाचा कॅप्टन सुरेश पाटील यांचा सत्कार होतोय अक्षय मास्टरच्या वतीनं. कोली अग्रेक्ता समाज मंडळाची 10वी स्पर्धा आपण बघतोय आणि 10वी स्पर्धेचा मान अक्षय मास्टर संघाला भेटलेला आहे. त्याचा अचूक असं आपण दोन्ही कॅप्टन बोथ द कॅप्टन्स आर रेडी फॉर द टॉस आणि कमल यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. त्याला हेड की टेल कोण बोलते ते डिसाईड झालेलं आहे. कमल याच्या शुभ हस्ते टॉस. काय बघ जबरदस्त कॉइन घुमलेला आहे, फिरलेला आहे. चला कांदिवली मास्टर संघाचा कॅप्टन सुरेश पाटील यांनी टॉस जिंकून बॅटिंग येत नाही का, आता हे जिंकलेत. शिंपोली स्पोर्ट क्लब गावदेवी हा संघ जिंकलेला आहे आणि त्यांनी शतरक्षण स्वीकारलेलं आहे. पहिलं शतक टाकण्यासाठी गोराय बी संघाच्या वतीनं येतोय. 42 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. जयेश भंडारी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला पण विश्वनाथ याला बघतोय, कारण देवेंद्र नसल्या कारणाने आज जयेश याला यावं लागलेलं आहे. आणि पहिलं शतक टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे दादू आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. एक फिरकी गोलंदाज गोराय बी संघासाठी भरपूर सामने आता खेळतोय. त्याच्या अगोदर श्री गणेश क्रिकेट संघ गोराई जुईपाडा या संघामधून भरपूर सामने खेळलेले आहेत. जेव्हा त्याचा कॅप्टन अरुण कदम होता तेव्हा, आता देखील अरुण कदमच आहे श्री गणेश संघाचा कॅप्टन. पहिला चेंडू फुल टॉस आहे, फुल टॉस चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेनं. शतरक्षक रिचर्ड यांच्या हातात एक सिंगल साठी पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळते. 42 धावेचं टार्गेट इथं समोर ठेवलेलं आहे वजिरा ए मास्टर संघासमोर आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल आलेलं आहे. सिंगल आणि डबल ही नेहमी समजली जाते की क्रिकेटची लाईफलाईन असं म्हटलं जातं क्रिकेटची. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने पाठवलेला आहे. रिचर्ड एक चांगला शतरक्षक आहे आणि चांगला थ्रो देखील त्याचा येतोय, त्याच्यामुळे दुसरा धाव घेण्याचा धोका पत्करत दोन्ही फलंदाज आणि एक सिंगलच्या साहाय्याने दोन्ही फलंदाजाने आपले सिंगल काढून आपलं स्वतःचं खातं 1-1 या धावसंख्येने खोललेलं आहे. धावसंख्या झाली 2. गोलंदाज दादू कदम आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. चांगला चेंडू, तिन्ही चेंडू त्याच प्रकारे टाकलेले आहेत आणि तिन्ही चेंडू त्या शतरक्षकाच्या जवळ दुसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाते. थोडं क्रिकेटमध्ये थोडं बघितलं की चुकीला माफी नाही. फिल्डिंगमध्ये जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला 2 धावा त्या सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तर ते बघून स्लीपला मला वाटतं कुठंतरी अरुण कदम होते, त्याने आता ती जागा इथं ठेवलेली आहे. त्या जागेवर मी जातोय, कम से कम सिंगल रोखेल किंवा दुसरी धाव देखील रोखू शकतील. जिथून 3-4 धावा आतापर्यंत आले त्या जागेवर पोहोचले तर अरुण कदम. दादू कदम आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र जागा देखील बदलली. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण. गॉडफ्री जोपर्यंत शतरक्षण करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेले आहेत. तर 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी या 2 फलंदाजाकडून बघायला, विशेष करून जयेश भंडारी ज्याने आतापर्यंत 3 चेंडूवर 5 धावा काढलेल्या आहेत. 166.67 त्याचा स्ट्राईक रेट आहे. जयेश देवेंद्र केणी याच्या ऑप्शनमध्ये फलंदाजीसाठी 1 नंबरवर आलेला आहे. पुढचा चेंडू मोठा फटका आहे, शतरक्षक थोडा लांब आहे आणि शतरक्षकाला चकवून चेंडू जातोय. 4 या धाव येतो. चौकाराच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 10 या धावसंख्येवर. जयेश भंडारी 9 वर खेळतो. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार टी शर्ट दिला घेत जाणार आहे अक्सा मास्टरच्या वतीने आणि ते टी शर्ट्स आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत ॲथलेटिक्स स्पोर्टचे मालक माननीय श्री गणेश लिंबुडे यांच्याकडून.
आणि बघा एकदम सोपा झेल इथं अरुण कदम यांनी तो पकडलेला आहे. शतरक्षण जे बदली केलं होतं त्याचा फायदा झालेला आहे. पहिला फलंदाज इथं 10 या धावसंख्येत पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो वजीरा. या मास्टर संघाचा प्रथम यांना पुन्हा एकदा संधी भेटले गाणं वाजवण्याची. थँक्यू प्रथम. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज रिचर्ड येतोय. तो फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता, त्याला तर गोलंदाजीमध्ये चांगली कमबॅक करावी लागेल गोराय बी संघाच्या वतीनं. 24 मध्ये 32 ची गरज आहे. 24 चेंडू आणि 32 धावा काढायचे. पहिला चेंडू इथं मारलेला आहे, शतरक्षक नाहीये आणि तिथं शतरक्षक मला वाटतं अश्विन देखील पोहोचणार नाही, तर चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. आणि 4 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. रिचर्ड यांनी टप्पा थोडा मध्ये ठेवला आणि त्या टप्पा मध्ये ठेवल्यामुळे ते फायदा घेतला विश्व याने आणि तो चौकारासाठी पाठवलेला आहे. धावसंख्या 14. येणारे 5 चेंडू बाकी आहेत या शतकातील. पुढचा चेंडू आणि बघा एक हाताने झेल पकडलेला आहे. नोवेल यांचं चांगलं योगदान इथं बघायला मिळतंय. फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी केलीच होती, पण शतरक्षणामध्ये देखील चांगली शतरक्षण करून फलंदाज बाद झालेला आहे विश्वनाथ. नवीन फलंदाज विश्वनाथ याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नितेश येतोय. जेडी याचं देखील आगमन झाले, त्याचं देखील हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क मला वाटतं झालेला नाहीये. चेंडू चेसच्या खाली लागतोय, तिथंच राहतोय. यष्टीरक्षक नोवेल सुनेकर तो पकडतोय, मात्र धाव दोन्ही फलंदाजांनी आपली जागा तिथंच स्थिर आहेत. धाव घेतलेली नाहीये. चेंडू जातोय डॉट. 21 मध्ये 28 ची गरज आहे अजूनपर्यंत. चेंडू उंच उडालेला, शतरक्षक समोर येतोय. कोण गॉडफ्री की कोण अरविंद? नाही, दोन्ही शतरक्षकाच्या थोडा पुढे पडतोय आणि या धावसंख्येने 2 धावा मिळत आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. मग प्रत्येक संघाला मी विनंती करतोय, तुमच्यासाठी एक खास आसन 2 इथं खेळाडू कक्ष बनवलेले आहेत, तिथं येऊन बसायचं आहे. रिचर्ड यांचा पुढचा चेंडू. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा ऑन साइडला जातोय चेंडू. अरुण कदम तिथं शतरक्षक करीपर्यंत चांगलं शतरक्षण, पण 2 धावा इथं काढतायत. त्यांना माहिती आहे की 2 धावा तर सहज जातील. ओव्हर थ्रो झाला तर तिसरी देखील त्या फायदा घेतील, पण 2च धावा मिळत आहेत. त्या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 18 या धावसंख्येवर. 19 मध्ये अजूनपर्यंत 24 धावांची गरज आहे. रिचर्ड आता मात्र उंच उडाले चेंडू. अरुण कदम पुढे येत आहेत आणि अरुण कदम याच्या पाठीमागे चेंडू पडतोय. 2 धावा धावून काढलेले आहेत. दोन षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली ती 20. थोडी संधी पुन्हा एकदा प्रथम येणार पण देणार आहोत. थँक्यू डीजे. गाव द बी स्पोर्ट क्लब शिंपोली, तुम्ही जी प्रॅक्टिस करताय ती जरा थोडी थांबवायची, कारण बघा क्रिकेटचे सामने चालू, तुम्ही मैदानामध्ये आहात. तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज अरविंद या गोलंदाजाला इथं बोलवलेलं आहे.
18 मध्ये 22 अजूनपर्यंतची गरज आहे. आणि या गोलंदाजाकडे थोडी चांगली गोलंदाजी आहे. बघूया चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. ऐसन याच्यापर्यंत चेंडू पोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. आता 17 मध्ये 20 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुढचा चेंडू देखील पुढे जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. रिचर्ड यांच्याकडून चांगलं शतरक्षण आणि फक्त सिंगल मिळेल. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. मध्ये 19 काढायचे. गोलंदाज अरविंद पारगे आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे अरविंद. अजूनपर्यंत यंगस्टर संघापासून चांगली फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा. पुढचा चेंडू देखील आज मला वाटतं एक धाव पूर्ण. आणि बघा थोडी मिस्टेक आणि या मिस्टेकचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. म्हणतात की चुकीला माफी नाहीये. डीजेवाला प्लीज जरा शतक पूर्ण झाल्यानंतर डीजे वाजवा किंवा विकेट्स किंवा चौकार षटकार मारला तर तुम्हाला ती संधी दिली जाईल. मध्ये वाजवू नका प्लीज. चेंडू फिरवला जातो. शतरक्षक नाहीये. अरुण कदम देखील तिथे उभेच आहेत. आणि रॉली मात्र आता धावतोय तोपर्यंत चेंडू सीमापार पार झालेला आहे 4 या धावसंख्येसाठी. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे धुरंधर अजूनपर्यंत. धावसंख्या पोहोचली ते 29 या धावसंख्येवर. 14 मध्ये 13 ची गरज. इक्वेशन थोडं असं म्हणा बदललेलं आहे. अगोदर बॉल जास्त होते, सॉरी रन जास्त होते, बॉल कमी होते. आता बॉल जास्त आहेत, रन कमी झालेले आहेत. फुलटॉस चेंडूला मोठा फटका. पण शतरक्षक गॉडफ्री मनाजी त्या समोर आहे आणि त्याला देखील तो झेल पकडता आलेला नाहीये. भरपूर वेळा मी सांगितलेलं आहे की गोराय बीने जर 80 धावा बनवल्या तर कमसे कम ते 40 धावा अशाच वेस्टेड घालवतात. पण त्याचं शतरक्षण थोडं खूप कमी आहे. शतरक्षणामध्ये तो अजून त्यांनी थोडा बदल करायला पाहिजे. भरपूर चांगली फलंदाजी करतात पण शतरक्षणामध्ये थोडा मार खात आहेत. पुढचा चेंडू देखील दिशा दिलेली आहे. अरुण कदम धावतायत पण त्याचा फायदा होईल का? आणि नाही झाला. मला वाटतं तो देखील जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. प्रदीप राऊत जिथं कुठं असेल त्यांनी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचंय. प्रदीप राऊत. बारामध्ये 8 ची गरज आहे. नवीन गोलंदाज रॉली ऐतोल्या 4थं शतक टाकण्यासाठी येतो. जो गोलंदाज पहिलं शतक टाकतो आज 4थं शतक टाकण्यासाठी येतोय. बदल केला गेला होता. दादू यांना पहिलं शतक दिलं होतं. चांगली गोलंदाजी दादू यांनी केली होती. पण शेवटचे जे 2 चेंडू होते तो थोडे खराब झाले. पुढचा चेंडू बघा तिथं शतरक्षक नाही आहे कारण त्याचा एक खेळाडू आणखीन कमी आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार. दुसरा बॉल द्यायचा आहे धुरंधर तोपर्यंत. बघा तिथं व्हॉलेंटियर्स कोण असेल तर तो बॉल आणण्यासाठी काम करा जरा. 11 मध्ये 4 ची गरज. रॉली आणि सामना संपलेला आहे. 2च बॉल मध्ये 10 चेंडू राखून तो सामना जिंकलेला आहे. चला हँडशेकिंग साठी जायचंय. हँडशेकिंग साठी जायचंय प्लीज. वजिरा संघ हँडशेकिंग साठी जा.
कॉंग्रॅच्युलेशन वजीर आहे संघ, ज्यांनी आतापर्यंत 3 शतक आणि 2 चेंडूमध्येच तो सामना संपवून दिलेला आहे. म्हणजे आयोजकाचा टाइम थोडं वाचवलेलं आहे. प्रमोद दा, दत्ता ठाकूर सर जिथं कुठं असेल तर प्लीज तुमचं काम लागलेलं आहे. आता जो सामना होणार आहे कांदिवली मास्टर्स वर्सेस श्री गावदेवी स्पोर्ट्स क्लब, हाय श्री गावदेवी स्पोर्ट्स क्लब शिंपोली, याच्यामध्ये होईल. दोन्ही संघ तयार झालेले आहेत आणि गावदेवी शिंपोली संघाचा कॅप्टन टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आम्ही गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणार आहोत. गावदेवी संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. वजीरा बी संघाचा कॅप्टन निलेश पेरी आणि कॉन्टॅक्ट करायचा आमचा स्कोरर बरोबर.